आज आपण ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे याविषयी उमेश रमेश कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार. मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी, ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे या संस्थेचा संस्थापक, अध्यक्ष आणि संचालक देखील आणि प्रशिक्षक देखील. माझा मूलतः जन्म सोलापूर जिल्ह्यामधला आहे. माझं ऋग्वेदाचं क्रमांत अध्ययन झालेलं आहे. 8 वर्ष मी केरळला होतो. केरळ पद्धतीच्या ऋग्वेदाचं विशेषत्वाने माझं अध्ययन झालेलं आहे, हे सांगण्यासारखं आहे. आणि म्हणजे वेदाच्या ब्राह्मण ग्रंथांपैकी ऋग्वेदाचं जे कौशिकी ब्राह्मण ग्रंथ आहे, ह्या अध्ययनाचं अख्ख्या भारतामध्ये आम्ही 4 जण आणि आमचे गुरुजी असे 5 जण आहोत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये 3 जण आहोत, त्यापैकी मी एक. याच्यानंतरनं माझं ज्योतिषशास्त्राचं वास्तुशास्त्राचं अध्ययन झालेलं आहे. वास्तुशास्त्राचं मी अध्ययन स्वर्गीय डॉक्टर धोंडीराज पाठक सर यांच्याकडे केलं, यांच्या वर्गामध्ये केलं आणि यांच्यासोबत अगदी प्रत्यक्ष देखील अनेक वर्ष मी ज्ञान घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं माझं ज्योतिषाचं अध्ययन आहे. या व्यतिरिक्त शालेय शिक्षण मी MA संस्कृत आहे. आणि गेल्या म्हणजे अर्थात लहानपणापासूनच हा माझा म्हणजे विषयच आहे. म्हणजे माझं वेदाध्ययन झालं, त्याच्यानंतरनं मी पुण्यामध्ये आलो, ज्योतिष वास्तुशास्त्राचं अध्ययन केलं आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी पुण्यामध्ये पौरोहित्याचं काम करतो. माझं मूल व्यवसाय हा पौरोहित्य म्हणावा लागेल आणि त्याच्यानंतर मग आवड म्हणून मी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राकडे आलो. आणि गेल्या 15 वर्षापासून मी संसार सुखाचा कसा करावा याच्यावरती रिसर्च करत आहे, अध्ययन करत आहे. अभ्यास करत असताना अनेक लोकांना मार्गदर्शन देखील केलेले आहेत. आज आपण काही हजारांच्या मध्ये लोकांचे संसार वाचवलेले आहेत. आणि माझा संकल्प आहे की कमीत कमी 1 लाख मराठी बांधवांना किंवा 1 लाख व्यक्तींना माझ्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत वास्तुशास्त्र शिकवून लोकानां हितकाम्य या उक्तीप्रमाणे लोककल्याण करावं, जेणेकरून आपण आपल्या जीवनाची आयुष्याची सर्व पुंजी एखाद्या घरामध्ये घालतो. बिल्डरांनी एखादं घर बांधलेलं असताना आपण तिथे घर घेतो. घर घेतल्यानंतरनं तिथे आपण त्या समस्या विकत घेतो, प्रॉब्लेम्स विकत घेतो, आजार विकत घेतो आणि या सर्व गोष्टीतून मुक्त व्हावं याच्यासाठी माझा हा एक प्रयास आहे की भारत सरकारने सर्व बिल्डरांना 3 नियम घालून द्यावे आणि ते 3 नियमांसाठी मी कार्य करण्याचा एक माझा मानस आहे. आणि मग हे करत असताना कशा पद्धतीने करता येईल, तर जेव्हा आपल्या पाठीमागे एक मनुष्यबळ असतं, आर्थिक बळ असतं, तेव्हाच आपला आवाज शासनापर्यंत पोहोचत असतो. जोपर्यंत मनुष्यबळ आणि अर्थबळ असत नाही तोपर्यंत आपण शासनापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मी असं ठरवलं की ह्या ज्या काही आपले बांधव आहेत, करोडो रुपये देऊन आजार समस्या विकत घेत आहेत, तर ह्यांना तर याच्यातून बाहेर काढायचंच आहे. आणि यांच्या सहकार्याने, यांच्या सोबतीने आपण भारत सरकारपर्यंत हे जे 3 नियम माझ्या मनातले आहेत ते 3 नियम करायला आपण त्यांना प्रयास करू शकतो. तर या पद्धतीने आपण वास्तुशास्त्र देखील व्यक्तींच्या जीवनामधल्या सर्व समस्या निवारण करण्यासाठी, वास्तुशास्त्रच नुसतं नाही तर मित्रांनो, ज्या पद्धतीने शास्त्रग्रंथांमध्ये वास्तुशास्त्र अभ्यास कसा असावा तर त्या नियमांमध्ये राहून, नाहीतर आजकाल काय लाखो रुपये घेतात आणि पोपटपंची करायला लावतात, तर असं नाही. वास्तुशास्त्र म्हणजे मूलतः काहीतरी हे समजून घेतलं पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे एकंदरीत वास्तुशास्त्र होय. मग हा जो विषय आहे म्हणजे एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतरनं हा विषय वास्तुशास्त्रातला आहे, व्यवहारातला आहे की नात्यातला आहे किंवा खरोखर म्हणजे आपल्या वास्तूतला आहे की जन्मकुंडलीतला आहे, हा विषय फाइंड आउट करून त्यांना योग्य पद्धतीने आपल्या मार्गदर्शन करता यावं अशा पद्धतीने आपण वास्तू अभ्यास घडवत असतो. आणि मला सांगण्यास अतिव आनंद वाटतो की 18 वर्षाच्या विद्यार्थ्यापासून 80 वर्षाच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट माझे विद्यार्थी जे आहेत ते 1,500 आहेत. आणि 5 दिवसीय फाउंडेशन वास्तू वर्गाचा अभ्यास केलेले विद्यार्थी हे माझी 50,000 संख्या आहे. याच्यानंतरनं
आणि 50,000 संख्या आहे. त्याच्यानंतर संसार सुखाचा कसा करावा याचे माझे क्लासेस देखील आहेत आणि याचेही 75 पेक्षा जास्त माझे विद्यार्थी आहेत. लोलकशास्त्र, लोलक विद्या विशारद याचे 100 विद्यार्थी आहेत. अंकशास्त्र ज्योतिष, अंक ज्योतिषशास्त्र याचे माझे 100 ते 125 विद्यार्थी आहेत. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपले जे वर्ग हे चालतात तर ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र या पुण्याच्या अंतर्गत चालतात हे सगळे वर्ग. भविष्यात देखील आपण नवीन नवीन वर्ग, नवीन नवीन विषय आपण ऍड करत जाणार आहोत, त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये सहभागी करत जाणार आहोत. आत्ता आमचा मुलांना वाढवताना 99 पायऱ्या हा पण एक विषय आई वडिलांनी करण्यासारखा विषय आम्ही घेऊन येत आहोत, जेणेकरून मुलांच्या ज्या समस्या असतात, ज्या वयामध्ये जे संस्कार होणं गरजेचं असतं तर त्याच्यावरती आपल्याला कार्य करता यावं. कारण आजची मुलं ही उद्याचा आपला राष्ट्र आहेत आणि म्हणून राष्ट्राला घडवायचं असेल तर आपल्याला या समाजावरती, लहान मुलांवरती कार्य करणं, आई वडिलांवरती कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं तात्पर्य मित्रांनो, आपला कोणताही अभ्यासक्रम नुसता अभ्यास झाला, तुम्ही शिकलात आणि म्हणून तुम्हाला सर्टिफाईड केलं असं होत नाही. आपला प्रत्येक एक अभ्यासक्रमानंतर म्हणजे प्रॅक्टिकल असते, तोंडी परीक्षा असते, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्स असतात, लेखी परीक्षा असते, नोट्सचा देखील विचार केला जातो आणि या पलीकडे मित्रांनो त्या विद्यार्थ्याचं बिहेवियर देखील विचारात घेतलं जातं. म्हणजे आमचे गुरुवर्य म्हणायचे की वस्तुतज्ञ नाही घडला पाहिजे तर खऱ्या अर्थाने वास्तुतज्ञ घडला पाहिजे. आणि आपलं सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्याला आपल्याला रात्री जरी झोपेतून उठून कोणी सांगितलं की अरे बा ढोकांनी अमुक अमुक केलं, कोणत्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं आणि अमुक अमुक केलं असं जर सांगितलं तर एक गुरु म्हणून मला नक्की माहिती पाहिजे की हा विद्यार्थी असं वागू शकतो की नाही वागू शकतो. म्हणजे कोणीतरी सांगेव ऐकीव अशा गोष्टी न ठेवता माझं प्रत्येक विद्यार्थ्याच्या बिहेवियरकडे पर्सनली लक्ष असतं आणि त्यांच्या आचरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा आमचा प्रयास असतो. आणि जेवढ्यांनी आपला वास्तुशास्त्र वर्ग केलेला आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनात म्हणजे नुसत्या वास्तूतून नाही तर व्यवहाराचा देखील परिणाम झालेला आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये देखील सकारात्मक बदल करून त्यांनी त्यांचं जीवन सुखी बनवलेलं आहे, समृद्धी बनवलेलं आहे, समाधानी बनवलेलं आहे, आनंदी बनवलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो, आनंद वाटतो. अभिमान म्हणजे कृतज्ञतेने सांगतो, मोठेपणा बिलकुल नाही. आणि वास्तू विशारद जेव्हा आपला विद्यार्थी घडतो तर याची 500 मार्काची परीक्षा असते. 50 मार्क तोंडी परीक्षेला आहेत, 50 मार्क नोट्सला आहेत. तोंडी परीक्षा आणि नोट्स प्लस त्याचा बिहेवियर मिळून 100 मार्क आहेत. म्हणजे एखाद्याला नोट्समध्ये नाही लिहिलं काही फरक पडत नाही, परंतु त्याला तो विषय समजलाय माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो. आणि परीक्षा म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्ञानाची हे नाहीये तर त्या व्यक्तीला किती समजलेलं आहे याचे पडताळणी म्हणजे ही परीक्षा आहे. कारण मित्रांनो आपण आयुष्यभर शिकत आलो आणि ज्या विषयामध्ये शिकलेलो असतो आपण त्याच्यामधून कधीच पैसा मिळवत नाही. म्हणून जो विषय आपण शिकतो आहोत हा आपल्याला चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करून देणार आहोत. म्हणून चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा नाही हे मी स्वतः पाळतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो. कारण असमाधानाचे लाख रुपये कधी पुरत नाहीत आणि समाधानाचा 1 रुपयाही कधी कमी पडत नाही. हे माझ्या गुरुवर्यांनी मला सांगितले, मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो. मीही त्या पद्धतीने राहण्याचा प्रयास करतो, माझ्या विद्यार्थ्यांनाही त्या पद्धतीने राहण्याचा सल्ला देत असतो आणि ते राहतात. म्हणजे सांगायचा तात्पर्य समाजामध्ये कोणत्याही प्रकारची लूट लुबाड न करता प्रामाणिकपणे म्हणजे जे असेल ते आपल्याला फॉलो करायचं असतं. आमच्या ऑफिसमध्ये देखील आम्ही एक वाक्य लिहिलेलं आहे, इथे आवडीचा नाही हिताचा सल्ला मिळतो. समोरच्याच्या हिताचं जे आहे, समोरच्याला आवडून काही फरक पडत नाही, पण हिताचा सल्ला मात्र दिल्याशिवाय राहायचा नाही. आणि या पद्धतीने आपण ते विद्यार्थ्यांना शिकवत असतो, मार्गदर्शन करत असतो आणि या पद्धतीने आपले विद्यार्थी अभ्यास करतात. याच्यानंतर 100 मार्काचा प्राचीन, आजकाल लोक म्हणतात पूर्वी कुठे वास्तुशास्त्र होतं का? अरे रात्रीमध्ये जर तू रात्र तुझी कधी संपलीच नाही आणि रात्री जर तू म्हटला दिवस कुठे असतो का तर समजणार कसं आहे? त्याच्यासाठी रात्र ओलांडून जावं लागणार आहे किंवा रात्र झाल्यानंतर दिवस असतो तुला समजून घ्यावा लागणार आहे. आणि आजचा दिवस झालाय म्हणजे काल दिवस होता रात्रीच्या आधी हेही आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि मग याच पद्धतीने आज आपल्याला माहिती नाही म्हणजे काल नव्हतं असं नव्हतं. ज्या अर्थी आज आहे त्या अर्थी काल लुप्त झालं होतं
होतं, आपण पाहू शकलो नव्हतो, दृष्टी आपल्याला आली नव्हती, म्हणजे परवा मात्र निश्चित होतं. याचा हा अर्थ असा होतो, इंग्रजांच्या आक्रमण काळामध्ये आपल्याला जगणं मुश्किल असताना पूर्वी वास्तुशास्त्राचा अभ्यास करणं हे कितपत योग्य आहे असा विचार करणंही गरजेचं होतं. आणि मग तेव्हा त्याचा प्रचार प्रसार तेवढा होऊ शकला नाही, कारण जगणं मुश्किल होतं. आणि म्हणून आज परत मला आनंद वाटतो की आपण परत भारतीय आपल्या मूल संस्कृतीकडे येतो आहोत. कारण मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट आहे, पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या संस्कृतीचं पालन केलं जातं, पण आपण करत नाही, ही दुःखदायी गोष्ट आहे. परंतु मला समाधान वाटतंय की आपण परत या संस्कृतीकडे येत आहोत. आणि याच्यामुळे कमीत कमी 150 ते 200 वर्षापूर्वीचं, मी तर म्हणतो 375 वर्षापूर्वीच्या वास्तूच्या प्लॅनचा, म्हणजे जीर्ण जुन्या वास्तू आहेत त्याचा अभ्यास करायचा. आणि हा 100 मार्काचा प्रोजेक्ट असतो. आणि याच्यातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना कळतं की आपली प्राचीन भारतीय वास्तू जी परंपरा होती ही किती समृद्ध होती, सार्थ होती. आणि मग या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मुलांना खरोखर या शास्त्राचं महत्व समजतं. त्याच्यानंतर 200 मार्काची लेखी परीक्षा असते, 100 मार्काचे 4 प्रोजेक्ट असतात, ते प्रॅक्टिकल असतात. आणि ते झाल्यानंतर आपण स्वतः विद्यार्थ्यांना एके दिवशी बोलवून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रॅक्टिकल देतो. आणि प्रॅक्टिकल झाल्यानंतर जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सन्मानाने या समाजामध्ये स्टेबल होण्यासाठी, त्यांना लॉन्च होण्यासाठी, समाज मान्यता मिळावी म्हणून आपण त्यांना सन्मानपत्र प्रदान करतो, पदवी प्रदान करतो, वास्तू विशारद नावाची. याच्यामध्ये 4 वर्ग आहेत मित्रांनो. ज्या पद्धतीने 12वी असतं, ग्रॅज्युएशन असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, एमफिल असतं, PhD असतं, अगदी याच पद्धतीने आमचा विशारद, वास्तुविशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, वास्तु अलंकार आणि विद्यावाचस्पती असे वास्तुशास्त्रामधले 5 वर्ग आहेत. संसार सुखाचा कसा करावा याच्यामधले देखील आहे. आतापर्यंत मी वास्तुशास्त्राबद्दल बोलेन. तर स्टेप बाय स्टेप आपले विद्यार्थी पुढे चाललेले आहेत. आता आपले वास्तु अलंकार या वर्गाला काही विद्यार्थी आहेत आणि 2-4 विद्यार्थी आता विद्यावाचस्पती करत आहेत. याचा मला समाधान आहे. आणि विद्यावाचस्पती म्हणजे उचलली जी लावली टाळाला नाही, तर युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयातला चांगला जाणता अभ्यासक आपण त्याला गाईड म्हणून देतो. आणि त्या गाईडच्या आधिपत्याखाली तो वास्तू अभ्यासक संशोधन करत असतो, आपली विद्यावाचस्पतीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असतो. गुरुवर्यांनी सांगितलेला एक नियम आम्ही निश्चित फॉलो करतो, आगामी 150-200 वर्षातलं एकही पुस्तक पाहायचंच नाही, हा नियम धरूनच आमचा हा वास्तुवर्ग चालतो. प्राचीन भारतीय वास्तुग्रंथ आणि आधुनिक सायन्सचा विचार करून, कारण आपण 21व्या शतकामध्ये राहतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणणारी ही पिढी आहे. तर 21व्या शतकामध्ये आपल्या येऊ घातलेल्या पिढीला हे शास्त्र आपली कशी उपयुक्त ठरतात या पद्धतीने आपण शिकवत असतो. आणि मला खरोखर आनंद आहे की 18 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे वृद्ध तरुण, मग त्याच्यामध्ये गृहिणी असतील, आर्किटेक्चर असतील, सिव्हिल इंजिनियर असतील, त्याच्यानंतर इंटेरियर डिझायनर असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस अधिकारी असतील, अशा विविध क्षेत्रातले माझे पत्रकार बांधव असतील, अशा विविध क्षेत्रातले व्यक्ती आपले विद्यार्थी म्हणून आहेत, अभ्यास करत आहेत आणि ते स्वतःला त्याचा फायदा देखील करून घेत आहेत. मित्रांनो, प्रामाणिक एकच सांगेन, ज्यांना खरोखर हे शास्त्र शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, समृद्ध व्हायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, तुमच्या कौटुंबिक जीवनातल्या जरी समस्या असतील तर एक माझा विश्वास निश्चित आहे की तुम्ही हा वर्ग केल्यानंतर तुमचा वर्ग व्यावहारिक दृष्ट्या संपायला मदत होईल. फक्त अट एकच आहे की झोपलेल्याचं सोंग करणारा असता कामा नये. खरोखर झोपलेला असेल तर तो उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही, असा मी विश्वास देतो. आणि असं माझं म्हणणं नाही मित्रांनो, असं आजपर्यंत अभ्यास केलेल्या 1,500 विद्यार्थ्यांचं आहे. याच्यासाठी तो आमचं वास्तुविश्व नावाचं चॅनल आहे, याच्यावरतीही आपण सगळे जाऊन आमच्या प्रिय विद्यार्थ्यांचे म्हणजे अभिप्राय पाहू शकताय. आणि ते पाहून जर तुम्हाला वाटलं हा वर्ग करावा तर ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे इथं आपलं गुगलला देखील आहेत, रिव्ह्यूज देखील चांगले, तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता. आपली वेबसाईट आहे आणि तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता. मित्रांनो, इथे फक्त सुखच मिळतं, दुःखाला इथे थारा नाही. ज्याला जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय त्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आज इथे भेटलात, आयुष्यात परत
परत इथेच भेटूया पुढच्या अशाच कोणत्या तरी भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ.